पाकिस्तान की ओर से फायरिंग लगातार जारी है सीमा के उस पार से, जब से भारत ने एयर स्ट्राइक की है। और इस वक्त हम सिंदीपुरा इलाके में मौजूद हैं, यह कुपवाड़ा का एरिया है और यहाँ पर पाकिस्तान की ओर से बीती रात फायरिंग की गई है, क्रॉस बॉर्डर फायरिंग। घरों को भारी नुकसान यहाँ पर पहुँचा है। आप देख सकते हैं किस तरीके से घरों की जो छत है वह टूट गई हैं, इसके अलावा शीशे टूट गए हैं। ये लोग वो शख्स हैं जो यहाँ सिंदीपुरा के पास रहते हैं और इन्होंने अपना घर बनवाया था, लेकिन अब पाकिस्तान के फायरिंग की वजह से ये घर पूरी तरीके से क्षतिग्रस्त हो गया है। लोग हैं हमारे साथ, हम इनसे बात करते हैं। ये बताइए कि क्या हुआ क्या? सर ये रात के 3 बजे जब शायरिंग शुरू हो रही थी, 8:30 बजे से स्टार्ट हुई तो सुबह 6 बजे तक, तो 3 बजे के दरमियान यहाँ से हमसायों ने कॉल की थी पापा को, बोला था आपके मकान के इर्द गिर्द पड़े हों। जब सुबह आके देखा तो मकान ही पे गिरे थे। सर तो आपने ये घर बनाया, इतना बड़ा घर बनाया, तो क्या आपको उम्मीद थी कि ऐसे फायरिंग होगी? जी नहीं उम्मीद थी, इतना फिर कौन मेहनत करता है इस पर। तो घर तो बनाता है इंसान रहने के लिए। ये तो अभी पूरा मकान पूरा खंडर बन गया। बिल्डिंग है ये, तो एक तो घर होता है छोटा मोटा झोंपड़ी जैसा, ये तो पूरा बिल्डिंग है। 5 साल से इसको बनाने में लग गए। 5 साल से देखिए इन्होंने मकान बनाया था, इसको हम आलीशान मकान भी कह सकते हैं, लेकिन अब यह पूरी तरीके से ख़राब हो गया। और अब ये जो इस हादसे के बाद ये लोग अपना सामान इस मकान से लेकर उठाकर जा रहे हैं। आपने सोचा था कभी क्या ऐसा इस तरीके से होगा? नहीं जी, कभी भी नहीं ऐसा सोचा था। बैठे थे शांति से बिल्कुल ठीक ठाक, मगर हमें ऐसा हो गया कि पता नहीं किस बात से हम लोगों को करीबी से मारते हैं। क्या बात है उनको कि हमारे ऊपर जुल्म करते हैं। अगर गलती की होगी तो एक ने की होगी, 2 ने की होगी, और हमें पता भी नहीं है किसने उनके ऊपर गलती की जिसकी वजह से हमें इतनी मुसीबत आ गई। कुछ चोट भी लगी है किसी को? नहीं, चोट नहीं लगी है, मगर इतनी बात है कि चोट से ज़्यादा घर ख़त्म, जो कमाया इसी पे लगाया था तो ख़त्म हो गए बिल्कुल। हम और हमारे कैमरा पर्सन राकेश नेगी हैं, ये तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं। और बाहर से ये घर इन्होंने क्या सोच कर बनाया था, किस तरीके से ये देखिए ये शेल्स नज़र आ रहे हैं, उनकी ओर से ये फायर किए गए हैं। और पाकिस्तानी कुछ पुलिस वालों ने उठा के ले गए। सर कुछ पुलिस वालों ने लेकर चले गए सुबह ही, जब सुबह आए थे डीसी मैम भी आई थी, उसके साथ कुछ पुलिस वाले आए थे, उन्होंने आधे लेकर चले गए। वो ज़्यादा थे, लगते हैं कम से कम 2 पड़े होंगे, कम से कम 2 तो यहाँ पे पड़े होंगे बम। ये पूरे देखिए घर देखिए, अगर ये घर दिखाएंगे हमारे कैमरा पर्सन राकेश नेगी यहाँ से, तो ये घर पूरी क्या सोच कर इन्होंने बनाया था, लेकिन अब क्या से क्या हो गया है ये इस बात का इनको अंदाज़ा नहीं था। और जाहिर सी बात है बहुत ज़्यादा शौक में और दुख में हैं। और ये देखिए ये जो शेल वहाँ से गया था और इस ओर से निकला था, ये पूरा जो डैमेज है उनके घर को, ये बड़ा डैमेज उनके घर को ये हुआ है। तो ये पूरी तस्वीरें आप यहाँ पर ये देख सकते हैं और इस तरीके से पूरे हालात है। कैमरा पर्सन राकेश नेगी के साथ अमित पांडे, सिंदीपुरा, कुपवाड़ा, न्यूज 18 इंडिया। प्रियंका, आपण विचारही करू शकत नाही, आपली जीवनभराची कमावी ज्या घरामध्ये लावलेली आहे ते घर पाकिस्तानाने उद्ध्वस्त केलेलं आहे। दरम्यान रात्रभर पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये गोळीबार हा केला होता। गोळीबारामध्ये जम्मूच्या राजौरी गावात मोठं नुकसान झालेलं आहे। तर गोळीबारामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे, तर दुकानं पूर्णतः मोडून पडली आहे। एवढंच नाही फरा, तर अनेक ठिकाणी वाहनांच्या काचा फुटल्या आहेत, घरांची तोडफोड झाली आहे, माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। तर भारताने प्रतिहल्ला करून पाकिस्तानचं नाक कापलंय। अशातच आता पाकिस्तानच्या खासदारानं एक असं वक्तव्य केलंय, ज्या वक्तव्यामध्ये त्यानं त्यांच्याच पंतप्रधानांना खडे बोल सुनावलेत। अगदी बरोबर आहे प्रियंका, कारण त्यांचे जे पंतप्रधान आहेत ते किती जबाबदार आहेत त्यांच्या वक्तव्यावरून समोर येतं। आता त्यांचेच खासदार त्यांच्याकडे बोट दाखवताना दिसतात। शहबाज शरीफ हे मोदींचं नाव घ्यायला घाबरतो असं शाहिद अहमदनं म्हटलेलं आहे, जे तिकडचे खासदार आहेत। पाक खासदारानं संसदेमध्ये शहबाज शरीफ यांना झापलंय। तर शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान, मात्र त्यांचे खासदार त्यांना कशा पद्धतीने झापतायत ते आपण बघू शकतोय। मात्र त्या दरम्यान एक मोठी अपडेट आपल्याकडे आहे प्रियंका, ती म्हणजे लाईव्ह दृश्य आहेत। काल जेव्हा ड्रोन हल्ले करण्यात आले होते पाकिस्तानकडून एका मागोमागे एक, असे 1-2 नाही तर तब्बल
500 ड्रोन पाठवलेले होते पाकिस्ताननं आणि ते कशा पद्धतीनं पाडलेले आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. ड्रोन येत होते आणि जी रडार सिस्टीम होती भारताची त्या सिस्टीमच्या माध्यमातून S-400 ची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या माध्यमातून हे ड्रोनचे हल्ले कसे परतवून लावण्यात आले आहेत, ड्रोन कसे निष्प्रभ करण्यात आले त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकणार आहे. हे सर्व काही कैद झालेलं आहे या कॅमेऱ्यामध्ये आणि त्याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. प्रियंका, निश्चित ड्रोन हल्ले पाकिस्तानने जे ड्रोन हल्ले केले भारतावर ते भारताने कसे हाणून पाडले याचे व्हिज्युअल्स, एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स याचे आपण पाहतोय. दरम्यान भारताची रडार सिस्टम किती सतर्क होती, भारताची एअर स्पेस किती सतर्क होती याचा अंदाज या व्हिडिओतून येतोय. पाकिस्तानचा एकही ड्रोन भारताच्या धर्तीवर पडण्याआधीच त्यांना आकाशातच उडवण्यात आलंय. फरा अगदी बरोबर आहे प्रियंका. एकूणच त्यांची जी हालत आहे सध्या त्यावरून त्यांची जी शस्त्र आहेत ती किती कुचकामी आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. 1-2 नाही तर 500 ड्रोन हल्ले त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्यातला एकही सक्सेसफुल झालेला नाहीये कारण भारताची सुरक्षा यंत्रणा ही सतर्क आहे, अलर्ट आहे, मजबूत आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत दिल्लीवरून. प्रशांत, काय सांगाल? 500 ड्रोन हल्ले केलेले होते पाकिस्ताननं, त्यावरून किती मोठा हल्ला त्यांना घडवायचा होता हे याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. मात्र भारतीय आर्मीनं सुद्धा तेवढंच चोख प्रत्युत्तर दिलं आहे, त्यातला एकही हल्ला हा यशस्वी होऊ दिलेला नाहीये. बरोबर आहे. 500 पेक्षा जास्त जवळपास ड्रोन जे आहे ते पाकिस्तानने भारताच्या सीमा भागात पाठवण्याचे प्रयत्न केले. देशातील 24 शहरांना त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. सोबतच गुजरात असो, राजस्थान असो, जम्मू काश्मीर असो, पंजाब असो, या प्रमुख राज्यातील 24 शहरांना त्याचा टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. त्यापैकी जेव्हा 500 ड्रोन सोडले त्यापैकी अनेक ड्रोन तर भारतीय सीमेत प्रवेशच करू शकले नाही कारण की तिथल्या तिथे त्यांना नष्ट करण्यात आले. आणि सोबतच जर बघितलं आपण तर 50 पेक्षा जे जास्त ड्रोन आहे त्यांना पाकिस्तानच्या सीमेमध्ये संपूर्ण झाला आणि 20 पेक्षा जास्त जे आहे ते नष्ट करण्यात आले. याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानचा प्रयत्न होता की भारतामध्ये मोठे हल्ले घडवून आणायचे आणि खास करून जर बघितलं तर पाकिस्तान जे दहशतवादाला मदत करतात ते दहशतवादी मदत करण्याकरता एक त्या निमित्ताने निश्चितपणे भारतावर हल्ला करायचा. तिथे जे लष्कर प्रमुख आहे मुनीर यांचा प्रयत्न आहे आणि ते की पाकिस्तानमध्ये हुकुमशाह होण्यासाठी त्यासाठी या प्रकारच्या घडामोडी ते घडत असल्याची माहिती राजकीय विश्लेषक सांगतात. त्याचमुळे या सगळ्या याच्याबद्दल बघितलं तर भारतामध्ये मोठा हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानी लष्कराचाही होता, त्यासाठी जे दहशतवाद्यांना मदत करत होते. पण हा संपूर्ण 500 ड्रोनचा हल्ला भारतीय लष्कराने परतून लावला आणि एक प्रकारे भारतीय लष्कर किती सशक्त आहे, मजबूत आहे हे देखील एकदा पुन्हा जगाला दाखवून दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे प्रशांत. एकूणच असं म्हणता येईल की एकीकडे दहशतवादी आहेत ज्यांना भारतानं लक्ष केलेलं होतं तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य आहेत ते सुद्धा दहशतवाद्यांच्या सोबत मिळून भारतावर आता हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत. पण भारत हा मजबूत आहे, सतर्क आहे आणि जी आपली S-400 ही यंत्रणा असेल किंवा आकाश मिसाईल असेल यांनी हे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडलेले आहेत. किंबहुना त्यांच्याकडे त्या बाजूला बॉर्डरच्या तिकडेही काही स्फोट झाल्याची माहिती समोर आलेली होती. त्याचीही अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर प्रियंका, आपण अंदाज लावू शकतो किती मोठा हल्ला पाकिस्तानला करायचा होता. आपण फक्त जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं त्याच्यामध्ये दहशतवाद्यांना टार्गेट करायचं होतं आणि भारतानं सुरुवातीपासूनच पहलगाम हल्ल्याचा हा बदला आहे आणि त्यामुळे दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचं स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा पाकिस्तानकडून मात्र वारंवार कुरापती काढल्या जात आहेत, कारवाया केल्या जात आहेत आणि याचं उत्तर देण्यासाठी ही भारत सज्ज आहे, सतर्क आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान थांबत